जय महाराष्ट्र. मी अजीज खान. आपल्या NATV इंडिया न्यूजमध्ये सर्वांचे स्वागत करतो. पाहायच्या विशेष बातमी. सहस्त्रकुंड जलविद्युत प्रकल्प विरोधात महाजन आक्रोश सभेचा एल्गार. अलीकडेच मंजूर झालेल्या सहस्त्रकुंड विद्युत प्रकल्पाला विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांचा तीव्र विरोध असून यात त्यांची जमीन गमावण्याची भीती असल्याने त्यांनी या प्रकल्पाला विरोध करत जान देंगे जमीन नहीं देंगे असा निर्धार केला आहे. शेतकऱ्यांनी राज्य सरकारच्या या प्रकल्पाला दिलेल्या मान्यतेवर तीव्र संताप व्यक्त केला असून हजारो शेतकरी, शेतमजूर आणि ग्रामस्थांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक, सातारी येथे एकत्र येऊन महाजन आक्रोश सभेमध्ये प्रकल्प रद्द करण्याची मागणी केली आहे. काठाच्या लोकांच्या ज्या जमिनी आहेत सिंचनासाठी उपयोग होऊन त्यांचा विकास होईल, याबद्दल आपली काय माहिती? विकास कुठल्या प्रकारचा सर? आमच्या जमिनीत गेल्या तर आमचा विकास कशासाठी होईल? आमच्या जमिनीच्या माध्यमातून आम्ही उत्पन्नाच्या माध्यमातून आमचा उदरनिर्वाह आम्ही भागवतो. सरकार आमच्यावर हा घाट कशासाठी घालवतो? आज इसापूरचं धरण जवळपास 83 पासून झालं, परंतु आजपर्यंत आमच्यापर्यंत पाणी नियमित प्रमाणे येत नाही. जर इसापूरचं जर पाणी इथल्या शेतकऱ्यांना जर नियमित दिलं तर इथल्या लोकांना पाण्याचा प्रश्न राहणार नाही. आणि राहिला ऊर्जेचा प्रश्न, तर आज सौर ऊर्जेचा खूप मोठ्या प्रमाणात विकास झालेला आहे. सौर ऊर्जेच्या माध्यमातून आपल्याला लागेल तितकी सौर ऊर्जा उपलब्ध करता येते. आम्ही जवळपास जो बाधित क्षेत्रातले गाव आहेत, आम्ही सर्व एकजुटीनं, एक मनानं, एक दिलानं, कुठल्याही प्रकारचं राजकारण, जातीभेद न करता शेवटच्या श्वासापर्यंत प्रत्येक नागरिक, प्रत्येक महिला, प्रत्येक मुलाबाळांना सोबत घेऊन आम्ही शासनाच्या विरोधात ठाम भूमिका मांडणार आहोत की आम्हाला कुठल्याही प्रकारच्या कुठल्याही परिस्थितीत हा प्रकल्प आम्हाला होऊ द्यायचा नाही. शासन प्रशासनाला या प्रकल्पाच्या विरोधात एवढी मोठी शेतकरी जनता 100% विरोधामध्ये असून सुद्धा त्यांना भीती नाही. याचं पहिलं कारण हे निगरगठ्ठ झालेलं गेंड्याच्या कातडीचं सरकार आहे. EVMद्वारे निवडून आलेलं सरकार आहे. यांना शेतकऱ्यांच्या मताची किंमत नाही आहे, ही पहिली गोष्ट. दुसरी महत्त्वाची गोष्ट, या धरणाचा उद्देश जर जलसिंचन असता आणि या धरणाचा उद्देश जर विद्युत निर्माण करणे असता तर या धरणाचे जे अवस्था वाकडे आहेत की जवळपास 25 मेगावॅटचा जो प्रकल्प आहे त्यासाठी 8,000 कोटींचा यांनी आकडा दाखवलेला आहे. आणि आपण गुगल करा किंवा इतरही जी लिगल माहिती आहे, जी अधिकृत माहिती आहे त्या माहितीनुसार घ्या. जास्तीत जास्त 1,000 कोटी सोलार प्रोजेक्टसाठी लागतो. 300 मेगावॅटचा जरी प्रोजेक्ट असेल आणि इथे 8,000 कोटी जर खर्च होत असेल तर टेंडर कुणाकडे जात आहे, कॉन्ट्रॅक्ट कुणाकडे जात आहे, याचे लागेबांधे कुठे आहेत आणि सोर्स कुठे आहे, आणि ज्यामुळे शेतकऱ्यांचा सत्यानाश होणार आहे. ऑलरेडी हदगाव तालुक्याची 50% जमीन सिंचित आहे. हदगाव तालुक्यामध्ये सुपीक जमिनीपैकी 87,850 हेक्टर शेती वहितीयोग्य जमीन आहे. त्यापैकी 40,555 हेक्टर जमीन ऑलरेडी सिंचित आहे, म्हणजे हदगाव तालुक्याची 50% जमीन. आणि उमरखेड तालुक्यामध्ये जवळपास 65,986 हेक्टर जमीन एकूण वहितीयोग्य आहे. म्हणजे उमरखेड तालुक्याचा सिंचित आकडा 35,860 हेक्टर जमीन, म्हणजे 65%. 65% जमीन सिंचित असताना सरकार, शासन प्रशासन जर म्हणत असेल की जलसिंचनासाठी करतो आहोत, तर सिंचनाचे अवस्था वाकडे तुम्ही समोर आणत आहात इथे. आणि अतिरिक्त मध्ये जवळपास 22,000 हेक्टर जमीन इसापूर धरणामुळे सिंचित आहे अतिरिक्त मध्ये. म्हणजे सिंचनाचंही जे अचिव्हमेंट आहे ती याच्यामध्ये प्राप्त केलेली आहे. जलविद्युत प्रकल्पासाठी तुम्ही म्हणत आहात 25 मेगावॅट जलविद्युत प्रकल्पासाठी 8,000 कोटी जर खर्च होत असेल, आणि पत्रकार बांधवांना सांगू इच्छितो 8,000चा आकडा हा केवळ प्रोजेक्ट व्हॅल्यूचा आहे, भूसंपादनाचा आकडा नाही आहे सर त्यामध्ये. म्हणजे फार मोठी खतरनाक चाल आणि षडयंत्र इथल्या नेते मंडळी असो किंवा शासन आणि प्रशासन, जे दोन संवैधानिक ज्या गोष्टी आहेत ते दोन शासन आणि प्रशासन यामध्ये शेतकऱ्यांची माती करत आहे आणि स्वतः या मातीला मातीत गाडून स्वतःच्या खिशात मात्र सोनं भरण्याचा प्रयत्न करत आहे. एवढं सांगतो. माझा एक प्रश्न आहे सर, शेतकरी या प्रकल्पाच्या विरोधात असताना बाबा सरकारचा हट्ट काय आहे की हा प्रकल्प करायचा, हा कोणाला फायदा पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे? ह्यामध्ये मी अगोदरच सांगितल्याप्रमाणे शेतकऱ्याचा फायदा कमी आहे, कारण सिंचित ऑलरेडी काही भाग आहे. आणि किती पर्सेंटेज आहे शासनाचे अधिकृत आकडे जे माहितीच्या अधिकाराखाली घेतलेले मी तुमच्यासमोर ही डॉक्युमेंटरी सुद्धा सांगितलेली आहे. सिंचित आकडे अचिव्हमेंट केलेली असताना जलविद्युत प्रकल्पासाठी जेवढ्या मेगावॅटसाठी जेवढ्या 1,000 कोटींचा प्रोजेक्ट पाहिजे त्यापेक्षा कैक पटीने जास्त हा प्रोजेक्ट याच्यामध्ये आकडे आहेत. म्हणजे हा पैसा, अतिरिक्त पैसा तुम्ही या प्रोजेक्टसाठी सांगत आहात आणि हा पैसा कुणाच्या खिशात जात आहे? शेतकरी विरोधात असताना सुद्धा ही शासन प्रशासन व्यवस्था हा प्रोजेक्ट बांधण्याचा करण्याचा घाट घालत असेल तर यांचे खिशे भरायचे आहेत संविधानिक पद्धतीने. रस्ते नाहीत, नाले नाहीत, शेतीला हमी भाव नाही. जे मागतोय ते द्या ना, जे मागतोय ते देत नाही आणि जे मागितलंच नाही ते देत आहेत. काय चातारी, कामारी या नदीकाठच्या 44-45 गावांनी काय ग्रामसभेत ठराव घेतले होते का की आम्हाला जलविद्युत प्रकल्प पाहिजे, आमच्या जमिनी सिंचित करा? ठराव घेतलेले आहेत आमच्या मालाला हमी भाव द्या म्हणून, आमचे रस्ते बांधा, आम्हाला आरोग्याची सुविधा, शिक्षणाची सुविधा द्या. म्हणजे जे मागितलं ते द्यायला तयार नाहीत आणि जे नाही मागितलं त्यासाठी आमच्या शेतकरी मायबापाला मातीत गाडण्याचं षडयंत्र आहे.
आहे.